हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी योगेश चंदवणकर पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहोत. तर आज आपण ना सिद्धिविनायक मंदिरात जाणार आहोत. का तर मेट्रोची नवीन लाईन सुरू झाली आहे 2A फेज 3ची ॲक्वा लाईन. तर चला ती बघूया कशी आहे मेट्रोची ॲक्वा 3 लाईन. ही आता पूर्णपणे सुरू नाही झालेली आहे. ते तिथं जाऊन बघूया कुठचे कुठचे स्टेशन्स आहेत काय आहे ते. तर चला या बघूया, जाऊया सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनाला आणि मेट्रोही बघायला. आता आपण आहे ना दादरला आलो आहोत, दादरच्या या मेट्रो स्टेशनला. आणि मग तिथून आपण एकच स्टेशनला आलो ॲक्च्युली, ते पण दाखवायला तुम्हाला मेट्रोचं. तर चला या एक स्टेशन बघूया. ओके हा दादरचा आहे ना एक रोड मॅप आहे मेट्रो स्टेशनचा. हा की पॉईंट्स कुठे कुठे आहेत ना ते सांगितलं. तर एक पॉईंट आहे ना हा शिवसेना भवनच्या इथे आहे, आणि दुसरं जो एक एंट्री पॉईंट आहे ना तो सुश्रुत हॉस्पिटल आहे ना तिथे. हे रेट्स दिले. तर चला तसंच खाली जाऊया आता आपण. सो 10 रुपये आपली तिकीट होती दादर सिद्धिविनायक मंदिरात. सो आपले तिकीट काढून झाले. 10 रुपयाची तिकीट आहे ते काढून चला तर जाऊया 1 नंबरवर सिद्धिविनायकला. बाकी सगळ्या मेट्रोमध्ये ना आपल्याला वरती जावं लागतं. हा थोडं अंडरग्राऊंड आहे. सो आपला प्रवास झाला. आता आपण सिद्धिविनायक स्टेशनहून आहे ना आता आपण एक्झिट घेतो आहे. दादर वेस्टपासून आपण सुरुवात करून आता आपण सिद्धिविनायक स्टेशन सोडलं आहे. तर आता मंदिरात येऊया. इथून आता आपण बाहेर आलो आहे. का हे सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन इथूनच बाहेर तुम्हाला तसं सगळं जायचं आहे सिद्धिविनायक मंदिराच्या इथं जायला. सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन आपलं झालेलं आहे. मंदिरामध्ये काही नवीन नियमावली केली आहे, तीही मी तुम्हाला आता थोड्या वेळात सांगतो. ओके, तर आपल्या ना सिद्धिविनायक मंदिरात दर्शन झालेलं आहे आणि आपण मेट्रोही पाहिलेली आहे. आता 2-3 गोष्टी मी थोडं सांगतो. आपण आहे ना दादर वेस्टच्या मेट्रो स्टेशनच्या इथे गेलेलो. तर तिथे कसं आहे माहीत आहे तुम्हाला, तिथे खालती रेंज नाही आहे, तर त्याच्यामुळे UPI होऊ नाही शकत. तर शक्यतो बघा की तुमच्याकडे थोडीफार कॅश असावी. त्यानंतर आतमध्ये तर व्हिडिओ काढायला अलाव नाही आहे. ऑब्व्हियसली कुठलंच मेट्रोच्या इथे अलाव नाही आहे, म्हणून आतमधली आपल्याकडे व्हिडिओज कमी आहेत. बट मी तुम्हाला एक सांगतो की 1 नंबर प्लॅटफॉर्म आहे ना हा साऊथ मुंबईला जातो, आणि 2 नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे ना तो सबबला जातो. त्याच्यानंतर हे सगळं झालं. त्याच्यानंतर सिद्धिविनायक मंदिरात गेलं. सिद्धिविनायक मंदिरात काही नवीन नियमावली केलेली आहे, जसं की तुम्हाला कंटिन्यू तुम्ही आतमध्ये एंट्री करायच्या आधी ना सिक्युरिटीवाले तुमचं मोबाईल स्विच ऑफ करतात ड्यू टू सिक्युरिटी रिझन्स. त्याच्यानंतर हार फुलं घेणंच पण अलाव नाही आहे, म्हणजे वाहन अलाव नाही आहे. आतमध्ये ऑलमोस्ट सगळे दुकानं आहेत ना आता बंद केलेली आहेत. ते झालं. त्याच्यानंतर हां मी बोलत होते की सध्या जे हिंदुस्थान पाकिस्तानमध्ये जे चाललेलं आहे युद्ध, त्याच्यामुळे हे काही त्या परिस्थितीनुसार ते नियमावली तिथे घातली, जसं कोविडच्या वेळेलाही घातलेली, ती काय नंतर शिथिल होतेच. तर ते झालं. सिद्धिविनायकाचंही दर्शन झालं, पण नंतर काल भरपूर लेट झाला म्हणून थोडंसं नवीन दुसरे कपडे दिसत आहेत कालपेक्षा. तर आपण दुसऱ्या दिवशी हा ब्लॉग केलेला. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, तुम्हीही मेट्रोमध्ये गेलेत का या नवीन मला ते सांगा. आणि हा सध्या वळीपर्यंत चालू आहे, कोल्हापूरपर्यंतचाही लवकर व्हावा, कारण पुढचा खरोखर सगळं चांगला. आणि हा अंडरग्राऊंड आहे पूर्ण, त्याच्यामुळे तिथे खालती रेंज भरपूर कमी आहे, म्हणजे अगदीच एमर्जन्सीमध्ये गेले. चला हा ब्लॉग कसा वाटला सांगा मला. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे अजून एक सांगायचं विसरलो, पुढचं ब्लॉग तुम्हाला कुठचं हवं आहे तेही मला सांगा. आपण तिथेही जाण्याचा प्रयत्न करू. आणि बाकी हिच्या आधीचे ब्लॉग्स कसे वाटले तेही कमेंटमध्ये सांगा. आणि एक्सप्लोर सिटी हा तुम्हाला कसं वाटतं आहे तेही सांगा. त्याचं एक वेगळं आपण हे केलं, प्लेलिस्ट केलेली आहे. तर चला माझं स्टेशन आलं, मी उतरतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.